यापूर्वीच्या आर्टिकलमध्ये लाईफचं ओरिजिन कसं झालं आणि त्याप्रमाणात झालं की नाही याचं कन्फर्मेशन पण आपण केलं. आता सेकंड कन्सेप्ट या चॅप्टरचा आहे इव्होल्यूशन ऑफ लाईफ. या लाईफचं इव्होल्यूशन झालं की नाही झालं याचा स्टडी आपल्याला यामध्ये करायचा आहे. The term evolution was given by Herbert Spencer. हर्बर्ट स्पेन्सर यांनी सुरुवातीला इव्होल्यूशन ही टर्म यूज केली. इव्होल्यूशन म्हणजे काय? इट इज अ चेंज. हा एक बदल आहे. कुणामध्ये बदल होतो? सिंपल ऑर्गॅनिझम मध्ये चेंज होतो आणि त्यापासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार होतात. सो इट इज अ चेंज फ्रॉम सिंपल टू कॉम्प्लेक्स वन. पण एवढ्यावर डेफिनेशन क्लिअर होत नाही, एवढी कंप्लीट नाही. जे चेंजेस होतात ते कसे आहेत? हे ऑर्डरली. कसे पण होणार, उलटसुलट चेंजेस नाही. एका डेफिनेट अशा ऑर्डरनं, डेफिनेट अशा सिक्वेन्सनं हे चेंजेस होत असतात. ग्रॅज्युअल जे चेंजेस होतात ते अतिशय स्लो असतात. सो इव्होल्यूशन इज gradual orderly change from simple to complex one. सिंपल ऑर्गॅनिझम मध्ये हळूहळू डेफिनेट अशा ऑर्डरनं चेंजेस होतात आणि त्यापासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार होतात. जसं थॅलोफायटा किंगडम प्लॅन्टेचा फर्स्ट मेजर ग्रुप. Thallophyte evolved into Bryophyta. Bryophyta evolved into Pteridophyta. Pteridophyta evolved into Gymnosperm. And Gymnosperms are evolved into Angiosperms. त्याप्रमाणेच किंगडम ॲनिमालियामध्ये सुद्धा जसं पोरीफेरा, त्यानंतर सिलेंट्रेटा, प्लेटी हेल्मिंथस, निडारिया, प्लेटी हेल्मिंथस, निमॅटहेल्मिंथस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा हे सगळे नॉन कॉर्डेटचे ग्रुप. तशाच प्रमाणे कॉर्डेटचे ग्रुप सुद्धा आहेत. प्रोटोकॉर्डेटा, त्याच्यामध्ये युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा, त्यानंतर व्हर्टिब्रेटामध्ये सायक्लोस्टोम्स आहेत आणि त्याच्यानंतर अग्न्याथा झाले हे. आणि ग्नॅथोस्टोमाटा जबडे असलेले जे आहेत त्याच्यामध्ये पायसेस, दे आर इव्हॉल्व्ड इनटू ॲम्फिबियन्स, दे आर इव्हॉल्व्ड इनटू रेप्टाइल्स अँड रेप्टाइल्स आर इव्हॉल्व्ड इनटू बर्ड्स अँड मॅमल्स. म्हणजे इव्होल्यूशन हे पूर्वी ज्यावेळी लाईफ अस्तित्वात आलं त्यावेळपासून ही प्रोसेस निरंतर एका म्हणजे स्लो स्पीडनं, एका स्पीडनं, शिस्तीत हळूहळू हे चेंजेस होतात. कॉम्प्लेक्स तयार होणार, एका सिंपलमध्ये बदल होणार, कॉम्प्लेक्स तयार होणार, त्याच्यामध्ये पुन्हा बदल होणार, आणखी कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार होतो, पुन्हा आणखी कॉम्प्लेक्स, मोर कॉम्प्लेक्स, मोर कॉम्प्लेक्स, मोर कॉम्प्लेक्स, मोर कॉम्प्लेक्स. याचं तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल मी सांगतो. जसं आपल्याकडं ज्यावेळी मोबाईल अस्तित्वात आले, मोबाईल अस्तित्वात आले त्यावेळी काय झालं होतं? फार छोटे
मोबाईल की ज्याच्यावरून फक्त SMS करणं, मोबाईल रिसीव करणं आणि कॉल करणं 3च कामं होत होती. पण त्याच्यामध्ये बदल झाला, आणखी मॉडिफाईड व्हर्जन आला, आणखी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं, आणखी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं, आणखी मॉडिफिकेशन आणि आणखी मॉडिफिकेशन होत चाललंय. दर काही महिन्याला नवीन मॉडिफाईड मोबाईल्स येत आहेत. पूर्वीपेक्षा आणखी मॉडिफिकेशन करून नवीन बनतो, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून आणखी नवीन, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून आणखी नवीन, असंच इव्होल्यूशन सुद्धा झालेलं आहे. आणि म्हणून तर डार्विन म्हणतो, ही कॉल्ड इव्होल्यूशन ॲज डिसेंट विथ मॉडिफिकेशन्स. डिसेंट विथ मॉडिफिकेशन. पहिल्या ऑर्गॅनिझममध्ये मॉडिफिकेशन होतात आणि आणखी तो डिसेंट बनतो, यालाच त्यांनी इव्होल्यूशन म्हटलेलं आहे. डिसेंट विथ मॉडिफिकेशन. आता या इव्होल्यूशनच्या थेरीज आपल्याला अगोदर स्टडी करायच्या आहेत. वेगवेगळ्या थेरीज. सुरुवातीला लॅमार्क थेरी. लॅमार्क नावाच्या सायंटिस्टने एक थेरी मांडली, इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. आणि त्याच्यामध्ये मेन कन्सेप्ट काय घेतले, यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स. आणि त्याचबरोबर सेकंड कन्सेप्ट त्यामध्ये मांडला गेला, इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. या थेरीचं म्हणणं काय, लॅमार्क आपल्या कन्सेप्टमध्ये म्हणतो, ज्या ऑर्गनचा वापर जास्त होतो तो ऑर्गन पुढच्या पिढीमध्ये जास्त स्ट्रॉंग होतो. आणखी वापर झाला पुढच्या पिढीत आणखी स्ट्रॉंगर, आणखी स्ट्रॉंगर, आणखी स्ट्रॉंगर, आणखी स्ट्रॉंगर होतो. आणि ज्या ऑर्गनचा यूज केला जात नाही तो पुढच्या जनरेशनमध्ये वीकर 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 वीकर, दॅट लीड्स टू वेस्टिजियल, निकामी होतो शेवटी. हा एक कन्सेप्ट लॅमार्कनी मांडला. आणि त्याच्यानंतर इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे जसं तुम्हाला सायकल चालवता येते, बाय बर्थ मिळालं असतं तर इनहेरिटेड म्हटलं असतं, पण तुम्ही सायकल शिकलात आणि मग चालवता आली म्हणजे तुम्ही ती गोष्ट ॲक्वायर केली. वाहन चालवता येणे तुम्ही ॲक्वायर केलेलं आहे, विमान चालवता येणे तुम्ही ॲक्वायर केलं आहे. पण लॅमार्कच्या म्हणण्यानुसार, लॅमार्कच्या म्हणण्याचा विचार केला, एखाद्या व्यक्तीनं म्हणजे पायलटचं प्रशिक्षण घेतलं, पायलट आहे तो, तर त्याच्या मुलाला पायलट पुन्हा विमान चालवायला काही विचार करायची गरज नाही. तो त्याचा मुलगा पुढं त्याची जेवढ्या पिढ्या आहेत ते विमान चालवायला काही अडचण नाही, असा म्हणण्याचा अर्थ आहे या इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. पुढच्या पिढीमध्ये त्या कॅरेक्टर पुढं तशाच कंटिन्यू राहतात. एखादा पर्सन डॉक्टर आहे, त्यांच्या पुढच्या पिढीला पुढं शिकायची गरजच पडली नसती, त्यांची मुलं आपोआपच डॉक्टर, ॲटोमॅटिक बाय बर्थ डॉक्टर झाली. अशा प्रकारचं म्हणणं याचं आहे. आणि हा काय म्हणतो, इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर अँड यूज ऑफ डिसयूज ऑफ ऑर्गन, हा कन्सेप्ट. यांनी जिराफचं एक्झाम्पल जे घेतलेलं आहे, हे काय म्हणतात, जिराफ सुरुवातीला फूड खाली सहजासहजी अवेलेबल होतं आणि त्यावेळी शॉर्ट नेक असलेले जिराफ होते.
नंतर एन्व्हायरमेंटल कंडिशन बदलली, फूड उंच ठिकाणी अवेलेबल झालं, जिराफनी आपली मान ताणली, स्ट्रेचिंग केलं, त्यामुळं थोडी मान लांब झाली. पुन्हा आणखी फूड उंचीवर गेलं, आणखी स्ट्रेचिंग केलं, मान लांब झाली, आणखी स्ट्रेचिंग केलं, मान लांब झाली, फूड उंच गेलं. अशा प्रकारे शॉर्ट नेक असलेल्या जिराफमध्ये हळूहळू नेक स्ट्रेच केल्यामुळं प्रत्येक जनरेशनमध्ये थोडी नेक लॉंग झाली, पुन्हा लॉंग झाली. अशा प्रकारे शॉर्ट नेक असलेल्या जिराफमध्ये बदल होत लॉंग नेक असलेले जिराफ अस्तित्वात आले, असं लॅमार्कचं म्हणणं आहे. परंतु हे जे लॅमार्कचं म्हणणं आहे हे मान्य करता येणं शक्य नाही. ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आर नॉट इनहेरिटेड. कुठलीही ॲक्वायर्ड कॅरेक्टर आहे ती पुढच्या जनरेशनमध्ये जात नाही. जसं एखाद्याला पोहता येतं म्हणून पुढच्या पिढीला पोहता येईल असं नाही आहे. सो ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आर नॉट इनहेरिटेड. त्यामुळं ही थेरी डिस्कार्ड केली. त्याच्यानंतर डार्विन्स थेरी. ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. चार्ल्स डार्विन त्यांनी एच.एम.एस. बीगल या शिपवरती जवळपास 20 वर्ष जर्नी केला. गॅलापागस जे आयलँड्स आहेत आणि त्याचबरोबर साऊथ अमेरिका या भागामध्ये 20 वर्ष त्यांनी जर्नी केला आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारचे ऑब्झर्वेशन्स त्याला करायला मिळाले. त्या ठिकाणी फ्लोरा, फोना म्हणजे वेगवेगळ्या प्लांटचं ऑब्झर्वेशन करता आलं, ॲनिमलचं ऑब्झर्वेशन करता आलं आणि हे सर्व ऑब्झर्वेशन त्यांनी करून आपलं एक बुक लिहिलं. त्याचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज. ओरिजिन ऑफ स्पीसीज नावाचं आपलं बुक त्यांनी पब्लिश केलं. त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट त्यांनी मांडलेला आहे. आणि त्यांनी गॅलापागस आयलँडच्या ठिकाणी पाहिलं, फक्त एक विचार फक्त इथं करायचा म्हटलं, बर्ड्स. तर त्यांनी एक ऑब्झर्वेशन केलं. काय? मूळचे जे बर्ड्स आहेत सगळ्यांचे ओरिजिन, सगळ्यांचे ॲन्सिस्टर बर्ड सेमच आहेत आणि त्याच्यापासून प्रत्येक प्रकारचे पक्षी वेगवेगळ्या प्रकारचं फूड हॅबिट असल्यामुळं ते फूड हॅबिट प्रमाणे त्यांची बीक जी आहे, चोच जी आहे ती मॉडिफाय झालेली आहे. काहींची चोच आहे ती फ्रूट इटिंगसाठी मॉडिफाय झालेली आहे, काहींची सीड खाण्यासाठी मॉडिफाय झालेली आहे, काहींची फिश खाण्यासाठी मॉडिफाय झाली असेल. प्रत्येक असे वेगवेगळ्या प्रकारचे 26 स्पीसीज त्याला आढळल्या. ग्रेन्स खाण्यासाठी चोच वेगळ्या प्रकारची, फ्रूट खाण्यासाठी चोच वेगळ्या प्रकारची, दुसरे इन्सेक्ट खाण्यासाठी चोच वेगळ्या प्रकारची, दुसरे ॲनिमल्स खाण्यासाठी, फिश खाण्यासाठी, ॲक्वॅटिक ॲनिमल्स इतर खाण्यासाठी, प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चोच
बीक्स त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन त्याला आढळून आले आणि यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे, डार्विन्स, आपण म्हणतो डार्विन्स फिंचेस. डार्विन्स फिंचेस त्याला आपण म्हणतो. तर बेसिक कन्सेप्ट त्याचा असा आहे. आता त्यांनी जी थेअरी मांडली किंवा हे जे सगळे ऑब्झर्वेशन केले त्यातून काही कन्क्लुजन्स काढले, त्याचा आता आपण इथं स्टडी करूया. ऑब्झर्वेशन्स अँड कन्क्लुजन्स ऑफ डार्विन. पहिलं ऑब्झर्वेशन त्याचं आहे ओव्हर प्रोडक्शन और प्रोडॅबिलिटी ऑफ प्रोडक्शन. ओव्हर प्रोडक्शन किंवा प्रोडॅबिलिटी ऑफ प्रोडक्शन इज फर्स्ट ऑब्झर्वेशन. म्हणजे प्रत्येक स्पीसीजमध्ये फार मोठं पोटॅन्शियल आहे, रिप्रोडक्शनच्या प्रोसेसची कॅपॅसिटी फार मोठी आहे आणि नवीन इंडिव्हिज्युअल बनवायची कॅपॅसिटी प्रचंड आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तर काही वेळेतच लाखो करोडो 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 ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये बनवू शकतात. इतकं मोठं पोटॅन्शियल त्यांच्यामध्ये आहे. जसं सी अर्चिन releases millions of egg at a time. Oyster releases millions of eggs at a time. If all them get fertilized to form zygote and forms new individual and get survive, total surface of earth is covered by one species. एका सी अर्चिनचं एक्झाम्पल घेतलं, एका वेळी जेवढे एग, लाखो एग्स ते रिलीज करतात, सगळेच जगले, सगळेच फर्टिलाइज झाले, जगले, तर त्याच्यापासून काही वर्षात एवढी कॅपॅसिटी आहे, एकट्या सी अर्चिनची एवढी कॅपॅसिटी आहे की अर्थचा पूर्ण एरिया कव्हर करता येईल. एवढी प्रचंड क्षमता रिप्रोडक्शनची प्रत्येकामध्ये आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, ओव्हर प्रोडक्शन और प्रोडॅबिलिटी ऑफ प्रोडक्शन. पण असं घडलंय का? नाही. एवढी कॅपॅसिटी मोठ्या प्रमाणावर आहे. फॉर एक्झाम्पल स्लो ब्रीडरचं घेऊ आपण. स्लो ब्रीडर म्हणून एलिफंट चं एक्झाम्पल आपण घेऊ. एलिफंटची एक पेयर 750 वर्षापर्यंत पुढच्या प्रोजेनी पाहिल्या तर त्याच्यामध्ये 19 मिलियन एलिफंट बनवण्याची कॅपॅसिटी आहे. सर्वांमध्ये स्लो ब्रीडिंग असणारी कॅपॅसिटी असणाऱ्या ॲनिमलचं हे एक्झाम्पल आहे. मग प्रत्येकाचंच रिप्रोडक्टिव्ह पोटॅन्शियल एवढं मोठं आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु कन्क्लुजन काय? हे झालं ऑब्झर्वेशन. बट कन्क्लुजन इज स्टील पॉप्युलेशन ऑफ एव्हरी स्पीसीज रिमेन मोर और लेस कॉन्स्टंट. सर्वांचं पॉप्युलेशन मोर ऑर लेस कॉन्स्टंट आहे. जरी एवढी कॅपॅसिटी प्रत्येकाची नवीन इंडिव्हिज्युअल बनवण्याची असली तरी सुद्धा सर्वांचं पॉप्युलेशन मोर ऑर लेस कॉन्स्टंट आहे. ही वस्तुस्थिती आहे. हे कन्क्लुजन झालं त्याचं. हे एक यांनी केलेलं, डार्विनने केलेलं हे एक ऑब्झर्वेशन आणि त्याचं कन्क्लुजन सांगितलं. मग असं का आहे, इतकी मोठी कॅपॅसिटी असताना सुद्धा सर्वांचं पॉप्युलेशन का कंट्रोलमध्ये राहिलंय?
का स्टेबल राहिलंय, का कॉन्स्टंट राहिलंय, त्याचं कारण पुढच्या पॉइंटमध्ये येतं. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. प्रत्येक जण आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय. प्रत्येक जण आपल्या अस्तित्वासाठी झगडतो, त्याला आपण स्ट्रगल म्हणतो. स्ट्रगल 3 टाईपचा आहे. इंट्रा स्पेसिफिक, दॅट इज अ स्ट्रगल बिटवीन मेंबर्स ऑफ सेम स्पीसीज. एकाच स्पीसीजच्या 2 मेंबरमध्ये असणारा स्ट्रगल म्हणजे इंट्रा स्पेसिफिक स्ट्रगल. जसं मेडिकल सायन्सच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सीट्स साधारण 2600-2700 असतील. अप्लाय करणारे स्टुडंट 3 लाख आहेत. म्हणजे 3 लाख विद्यार्थ्यांची स्पर्धा 2600-2700 सीटसाठी आहे. आणि त्याच्यामुळं कीन कॉम्पिटिशन इथं निर्माण झालेली आहे. का? नीड्स आर सेम. गरजा सेम आहेत. द स्ट्रगल फॉर 2 डिअर्स फॉर अ ग्रास. कारण नीड्स सेम आहेत आणि त्याच्यामुळं यांच्यामध्ये कीन कॉम्पिटिशन असते. आणि अशा प्रकारचा स्ट्रगल, इंट्रा स्पेसिफिक स्ट्रगल, इज मोर डेंजरस बिकॉज देर इज अ कीन कॉम्पिटिशन बिटवीन मेंबर्स ऑफ सेम स्पीसीज. देन आपल्या स्पीसीजच्या मेंबर बरोबर स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे, हे बरोबर आहे. पण त्याचबरोबर इंटर स्पेसिफिक स्ट्रगल सुद्धा आहे. आपली इतर स्पीसीजच्या मेंबर बरोबर सुद्धा कॉम्पिटिशन आहे. फॉर एक्झाम्पल, द स्ट्रगल ऑफ शीप, गोट्स, हॉर्स, डिअर्स फॉर अ ग्रास. हे सगळ्या वेगळ्या स्पीसीज आहेत, पण सगळ्यांची नीड सेम आहे. आणि त्यांच्यामध्ये असलेला जो स्ट्रगल आहे, 2 वेगळ्या स्पीसीजच्या मेंबर्समध्ये असलेला जो स्ट्रगल आहे, त्याला आपण म्हणतो इंटर स्पेसिफिक स्ट्रगल. म्हणजे आपल्या स्पीसीजच्या मेंबर्स बरोबर स्ट्रगल करायचा, त्याच्यामध्ये बरेच इंडिव्हिज्युअल मारले जाणार. इतर स्पीसीजच्या इंडिव्हिज्युअल बरोबर स्ट्रगल करायचा, त्याच्यामुळं आणखी इंडिव्हिज्युअल कमी होतात. आणि त्याचबरोबर तिसरा स्ट्रगल महत्वाचा आहे, एन्व्हायरमेंटल. एन्व्हायरमेंटल स्ट्रगल. या एन्व्हायरमेंटल कंडिशन जे आहेत, या वातावरणामध्ये जे चेंजेस होतात, त्याच्याबरोबर सुद्धा प्रत्येकाला स्ट्रगल करावा लागतो. अचानक कितीतरी घटना या निसर्गात घडत असतात. त्या निसर्गात घडणाऱ्या घटनांमध्ये काही डेंजरस चेंजेस असतील तर त्यापासून वाचवण्यासाठी आपण स्ट्रगल करतो, एन्व्हायरमेंटल स्ट्रगल. आणि या तिन्ही टाईपच्या स्ट्रगलमुळं बरेच इंडिव्हिज्युअल मारले जातात. आणि म्हणून प्रत्येक स्पीसीजचं पॉप्युलेशन हे मोर ऑर लेस कॉन्स्टंट राहतं. मोस्ट ऑफ द इंडिव्हिज्युअल्स आर डिस्कार्डेड ड्यू टू डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रगल. सो पॉप्युलेशन ऑफ एव्हरी स्पीसीज रिमेन्स मोर ऑर लेस कॉन्स्टंट. इतकी क्षमता असताना सुद्धा स्ट्रगलमुळं पॉप्युलेशन सर्वांचं मोर ऑर लेस कॉन्स्टंट असतं. त्यानंतर थर्ड कन्सेप्ट त्यांनी मांडला, व्हेरिएशन. डिफरन्स बिटवीन मेंबर्स ऑफ सेम स्पीसीज आर कॉल्ड ॲज व्हेरिएशन्स. एका स्पीसीजच्या मेंबर्समध्ये जो फरक आहे, म्हणजे आपल्यामध्ये आणि आपल्या पॅरेंट्समध्ये फरक आहे, याचबरोबर एकाच पॅरेंटच्या 2
चिल्ड्रन्समध्ये सुद्धा फरक आहे. हे जे थोडे 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 डिफरन्सेस एका स्पीसीजच्या मेंबर्समध्ये असतात त्याला आपण म्हणतो व्हेरिएशन्स. व्हेरिएशन्स अनेक टाईपचे येतात. फॉर एक्झाम्पल फेवरेबल व्हेरिएशन्स. फेवरेबल व्हेरिएशन्स म्हणजे जे व्हेरिएशन्स त्या ऑर्गॅनिझमला, त्या स्पीसीजला या नेचरमध्ये जगण्यासाठी फिट करतात, मदत करतात, त्याला आपण फेवरेबल व्हेरिएशन्स म्हणतो. सो व्हेरिएशन्स in species which helps to survive or makes the organism fit to survive in nature, these are called as favorable variations. आता मला सांगा, बाहेर टेम्परेचर, उन्हाळा कडक आहे, अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला व्यवस्थित जगायचं असेल तर आपला बॉडीचा सरफेस कूल ठेवला पाहिजे आणि त्याच्यासाठी मग घाम येतो. हे फेवरेबल व्हेरिएशन आहे. हे फेवरेबल व्हेरिएशन आहे. म्हणजे व्हेरिएशन म्हणता येत नाही पण फेवरेबल कंडिशन आहे. तर असे फेवरेबल व्हेरिएशन त्या ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी सपोर्ट करतात. त्यानंतर अनफेवरेबल व्हेरिएशन्स, हार्मफुल व्हेरिएशन्स, हार्मफुल व्हेरिएशन्स किंवा अनफेवरेबल व्हेरिएशन्स. जे व्हेरिएशन्स स्पीसीजला नेचरमध्ये जगण्यासाठी अनफिट करतात त्यांना म्हणायचं अनफेवरेबल व्हेरिएशन्स. फॉर एक्झाम्पल अँटल्स ऑफ डियर. ते असे अनेक शिंग, फांद्या 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 ब्रँचिंग असलेले शिंग असलेले दोन हे डियर जर एकत्र आले, त्यांची भांडणं लागली आणि मग त्यांनी जर दोघांची टक्कर झाली तर दोघांची शिंग एकमेकामध्ये गुंतणार आणि ते पुन्हा सेपरेट होणं कठीण आहे, दोघंही मरणार. तर अँटल्स ऑफ डियर्स च्या या मॉडिफिकेशनमुळं दोघांचाही मृत्यू झाला. सो दिस व्हेरिएशन लीड्स टू डेथ. दीज आर अनफेवरेबल व्हेरिएशन्स. त्यानंतर थर्ड, न्यूट्रल व्हेरिएशन. न्यूट्रल व्हेरिएशन्स, जे व्हेरिएशन झाल्यामुळं काही फायदाही नाही, काही नुकसानही नाही. जसं आपल्याकडं इयर लोब, आपल्याकडं जो इयर लोब आहे ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं काय फरक पडतो? त्याचबरोबर डिफरंट आय शेप, डोळ्याचा आकार प्रत्येकाचा थोडा थोडा फरक आहे त्यात. तर त्याच्यामुळं काही व्हिजनमध्ये फरक पडतो का? नाही. या चांगलं काही मॉडिफिकेशन आहे का? नाही. वाईट काही आहे का? नाही. चांगलंही नाही, वाईटही नाही. अशा प्रकारे न्यूट्रल व्हेरिएशन सुद्धा आहेत. न्यूट्रल व्हेरिएशन सुद्धा आहेत. तर व्हेरिएशन इज अ रॉ मटेरियल ऑफ इव्होल्यूशन. व्हेरिएशन इज अ रॉ मटेरियल ऑफ इव्होल्यूशन. हे इथं आपल्याला या कन्सेप्टमधून सांगितलं गेलं आहे. त्यानंतर डार्विनचं सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट जो आहे, ज्याच्यावरनं थिअरीला नावच दिलंय, नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन. आणि वॅलेस नावाचा सायंटिस्ट काय म्हणतो त्यालाच सर्वायवल ऑफ फिटेस्ट बाय
वॅलेस.